राज्यातल्या राजकीय घडामोडींचा धावता आढावा घेऊयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली। सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली। शिवसेना भाजप वादावर पडदा पडतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। राजकीय विरोधात बोललो, सदस्य फोडाफोडी केली, मात्र पालकमंत्री मी असताना तुला धक्काबुक्की झाली। सातारा एसपी घरगड्यासारखं वागले। आम्ही आमची नाराजी कॅबिनेट बैठकीनंतर मांडणार असा संताप मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला। खरात प्रकरण ही महाराष्ट्रामधली एप्स्टीन फाईल नाहीये, अजून वेळ आहे, बरंच बाहेर यायचंय असं वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी विधान केलं। खरात कुणामुळे होतोय याचा सरकारनं शोध घ्यावा। भोंदूबाबा आणि भोंदू भक्तांना ठेचलं पाहिजे। राज्य सरकारनं खरात प्रकरणी कठोर पावलं उचलावीत असं आदित्य ठाकरे म्हणाले। रुपाली चाकणकर यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनामा देण्यावरून राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले। राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटाच्या राजकारणामुळे सुनेत्रा पवार यांनी अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्याची सूत्रांची माहिती आहे। वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांनी सारवासारव केले। 35 कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं असं आधी विधान केलं होतं, त्यानंतर चुकून तसं विधान झालं अशी सारवासारव गायकवाड यांनी केली। रायगड जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली। शिवसेनेकडून रसिका केणी, चंद्रकांत कळंबे, राष्ट्रवादीकडून नारायण डामसे तर भाजपकडून वैकुंठ पाटील यांची बिनविरोध निवड झाली अशी माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली। सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक वादग्रस्तच आहेत। आंतरवालीमध्ये त्यांनीच लाठीचार्ज केला होता। सरकारनं त्यांच्यावर कारवाई करावी। 2 मंत्र्यांवर तिथं यांच्या आदेशामुळे धक्काबुक्की झाली असा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकर यांनी केला। भाजप नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली। सातारा जिल्हा परिषद विषयावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही। सातारा एसपी निलंबनाबाबत सभापतींसोबत चर्चा करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। खरात प्रकरण होऊ कसं दिलं? गेल्या 5 वर्षाच्या काळात आपण गृहमंत्री होता त्यावेळी तुम्ही झोपा काढत होता का असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर टीका केली। अहमदाबादवरून मुंबईत आलेल्या हिंदू मुलींवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कुरार पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली। शिवसेना नेते संजय निरुपम यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। मुळात आज महाराष्ट्रात अनेक मुलींचं अपहरण होते, ज्याची आकडेवारी सरकार विधिमंडळात देत आहे। ड्रग्ज राजरोसपणे विकले जात आहेत। स्त्रियांच्या शोषणाच्या घटना सर्रास घडतात। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी धोबी पछाड राजकारण बाजूला ठेवून या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत केली। भोंदूंच्या जमातीला लोकांचे नेते जबाबदार आहेत अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली। नेते एवढे खुळे आहेत की ते भोंदूंचे पाय धुत आहेत असं वक्तव्य देखील त्यांनी केलं। सफाई कर्मचाऱ्यांना सरकार घर भाडेतत्वावर देतं। जेव्हा ते निवृत्त होतात त्यावेळी घर परत करावं लागतं। राज्यातल्या सफाई कामगारांच्या घराबाबत आपण एक पॉलिसी करतो। पुण्यातल्या 1000 घरांसाठी वेगळी पॉलिसी करू असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं। अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे। दादांसारखी व्यक्ती विमानात आहे, मग एवढ्या घाईत का विमान उतरवलं? कुणाचा दबाव होता का? जबरदस्तीनं विमान उतरवलं? विमान मुंबईवरून बारामतीला जात होतं, मग अतिरिक्त इंधन का भरलं? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत उपस्थित केले। मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात 2 एप्रिलला सुनावणी होणार आहे। आरक्षण रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली, त्यासाठी पुन्हा नवी तारीख देण्यात आली।